ही मिक्स डाळ आहे. याच्यामध्ये एक पळी घेतली आणि ही स्वच्छ मी धुवून घेत आहे. याच्यात तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ असे मिक्स अर्धी पळी घेतलेली आहे. आता मी ही 2-3 तास भिजत ठेवणार आहे. जेणेकरून चांगली आत मऊ सूत होऊन फुलायला पाहिजे. आता हे कच्चे टोमॅटो घेतलेत, ह्याची मी भाजी बनवणार आहे. हे स्वच्छ टोमॅटो पुसून घेतलेत आणि कच्च्या टोमॅटोची डाळ घालून मस्त रस्सा भाजी करणार आहे. तर हे टोमॅटो चिरले, एक कांदा कट केलेला आहे, 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. आता मी तो मस्त पेस्ट केलेली आहे बत्त्यावर आणि कोथिंबीर चिरली आहे. आता गॅस तापवलाय. आता मी फ्राईंग पॅनवर मी भाजी बनवणार आहे पहिल्यांदाच. तर फ्राईंग पॅन तापवलाय आणि त्याच्यामध्ये 1.5 पळी मी तेल घातले आणि ही डाळ भिजवलेली आहे त्याचं पाणी काढून ठेवणार आहे. ते पाणी नंतरनं मी भाजीत वापरणार आहे आणि डाळीतलं सगळं पाणी ही काढून घेतलेलं आहे. आता चला फोडणी तयारी करूया. ह्याच्यात मी मोहरी टाकली. आता मोहरी तडतडायला लागली. नंतरनं जिरे टाकले. जिरे पण तडतडायला लागले आहेत. आता मी कांदा घालणार आहे आणि कांदा घातल्यानंतर त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि दोन्ही पण गुलाबी रंगावर छानपैकी परतणार आहे. ही झाली गुलाबी कलरवर. आता मी भाजी घातली आणि डाळ पण घातली एकत्र. आता हे मी तेलामध्ये एक 10-15 मिनिटं मऊ परतणार आहे. ह्याच्यात हळद आणि हिंग तेवढे घातले. नंतरनं भाजी निम्मी शिजल्यावर मी तिखट आणि मीठ घालणार आहे. आता छान मऊ ही भाजी शिजलेली आहे. याला जरा वेळ लागतो, 2-3 वेळा झाकण ठेवून परतावं लागतं. ते मी व्हिडिओमध्ये जरा एडिट करून थोडं दाखवत आहे. आता मी हे डाळचं पाणी काढून ठेवलं होतं ते मी तापत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तिखट घातले. तिखट घातल्यानंतर कोथिंबीर पिरले. कोथिंबीर नंतरनं मी मीठ घातलेलं आहे आणि आता मी छानपैकी एकजीव करणार आहे, जेणेकरून भाजीला चांगला कलर येणार आणि मस्त चवदार होणार. आता हे झाकण ठेवले. बघा आता आपली भाजी किती छान झालेली आहे. झाली की नाही छान? मस्त कलर आलाय, शिजलेली आहे. आता ताटाला भात आणि चपाती लावली. हा बघा किती छान कलर आलाय. ही आहे कच्च्या टोमॅटोची रस्सा भाजी डाळ घालून. तर चला प्लेटमध्ये घेऊया. आज मला प्रचंड भूक लागलेली आहे. तर ही कशी भाजी झाली मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता? थँक यू.